पुण्यात हिट अँड रनचं प्रकरण झालं। त्यानंतर अशा अनेक केसेस समोर येऊ लागल्या। याचाच फायदा नागपुरातील एका उच्च शिक्षित महिलेनं आपलं काळं कृत्य लपवण्यासाठी केला। आपल्या सासऱ्याला मारलं, त्याला हिट अँड रनचं स्वरूप दिलं। यातून आपण मोकाट सुटू याची तिने बरोबर खातर जमा केली। पण पोलीस प्रत्येक गुन्हेगाराचे बाप असतात हे ती विसरली असावी। तिचं बिंग फुटलं तेव्हा सगळा कट हा संपत्तीसाठी केल्याचं प्रथमदर्शी वाटलं। पण मित्रहो, सत्य त्याहीपेक्षा भयंकर निघालं। या सगळ्या मागे निघाली काळी जादू। जाणून घेऊया व्हाईट कॉलर गुन्हेगाराचा हा गुन्हा कसा समोर आला। यातील ट्विस्ट खूप धक्कादायक आहे। पुरुषोत्तम पुट्टेवार 82 वर्षीय गृहस्थ 22 मेला नागपूरच्या बालाजीनगर परिसरात एका वाहनाच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। वरवर पाहता हिट अँड रनचं प्रकरण दिसत असलं तरी हा खुनाचा प्रकार असल्याचं समोर आलंय आणि याची मास्टरमाइंड निघाली खुद्द पुट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवार। अर्चना पार्लेवार पुट्टेवार या गडचिरोली नगर रचना विभागात सहाय्यक संपादकपदी आहेत। एका भ्रष्टाचार प्रकरणात सुद्धा त्यांची सुनावणी सुरू आहे। तिने अत्यंत थंड डोक्यानं 82 वर्षीय सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या खुनाचा कट रचला। अर्चनाने त्यांचा सरकारी अधिकारी असलेला भाऊ प्रशांत पार्लेवाल याला हाताशी धरत संपूर्ण थंड डोक्यानं हत्या घडवून आणली। यात तिने ड्रायव्हर सार्थक आणि नीरज निमजे यांना पैसे देऊन हत्या करायला सांगितलं। हत्या इतकी शिताफीने केली गेली की तो अपघात वाटला। पण पोलिसांना काहीतरी खटकलं आणि हा घातपात असल्याचं समोर आलं। काय खटकलं तर नीरज निमजेचं अचानक बदललेलं वागणं। नीरज निमजे अर्चनाने नीरज निमजेला पैसे देऊन हत्या करण्यासाठी सांगितलं होतं। त्याला अपघात दाखवण्यात आलं। अपघाताच्या घटनेला सत्य मानून पोलिसांनी सुद्धा अपघाती मृत्यूची नोंद करत तपास बंद केला होता। पण नीरजच्या पार्ट्यांमुळे हा सगळा घातपात असल्याचं समोर आलं। हो, पार्ट्या। कधी कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधीही मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसने मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला। दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला। त्यामुळे काहींना त्याच्यावर शंका आली। खबऱ्यांमार्फत चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले। पोलिसांनी नीरजच्या अवतीभोवती आणखी खबरे पेरले। एका अपघाताच्या प्रकरणातून नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली। पोलिसांनी कुठे घातपाताचं प्रकरण घडून अजूनही आरोपी चालक सापडलेले नाही याची माहिती घेणं सुरू केलं। तेव्हा बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचं प्रकरण समोर आलं। पोलिसांनी नीरज निमजेला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवला आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघात नसून सुनियोजित हत्या केल्याची कबुलीच नीरजने देऊन टाकली। अशा प्रकारे एका भुरट्या गुन्हेगारांनी दिलेल्या काही महागड्या पार्ट्या हे हत्येचं प्रकरण सर्वांसमोर आणण्यासाठी कारणीभूत ठरलं। पण का केली होती एका सुनेने आपल्याच सासऱ्याची हत्या? पहिलं कारण समोर आलं ते संपत्तीचं। 20 कोटी 20 कोटींच्या संपत्तीसाठी आरोपी अर्चना पुट्टेवारनं सासरे पुरुषोत्तम यांचा कट करून घातपात केल्याचं उघड झालंय। यासाठी आरोपींना तब्बल 1 कोटींची सुपारी देण्यात आली होती। त्यापैकी 17 लाख रुपये हे ॲडव्हान्स दिले होते। सोबतच दारू बारचं लायसन्स आणि बारसाठी जागा सुद्धा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं। पण हे प्रकरण संपत्ती या एका शब्दाइतकंच सरळ नव्हतं। अर्चना पुट्टेवारच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। हत्येची सुपारी देणाऱ्या सून अर्चना पुट्टेवार यांना सासरे पुरुषोत्तम काळ्या जादूचा वापर करतात असा संशय होता। पोलिसांच्या चौकशीत सुनेनं ही स्वतः कबुली दिली आहे। सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार हे धार्मिक वृत्तीचे होते। ते जास्त पूजा अर्चा करायचे। ते जादू टोणाही करतात असा संशय सुनेला होता आणि त्यांच्यामुळेच आपल्या माहेरच्या कुटुंबातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याचंही अर्चना यांना वाटायचं। अर्चनाचा मोठा भाऊ प्रवीण पार्लेवार याचा 2007 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता, तर बहिणीचा मुंबईमध्ये असताना जळून मृत्यू झाला होता। बहीण आणि भावाचा हा मृत्यू काळ्या जादूने झाला असा संशय सून अर्चना पुट्टेवारला होता।
आणि याच संशयातून एका सुनेनं सासऱ्यावरती सूड उगारलाय. ज्या काळ्या जादूमुळे आपल्या बहीण भावाचा जीव घेतला, त्याला मुळातून संपवण्याच्या निर्धाराने अजून एक जीव घेतला गेला. पांढऱ्या कॉलरच्या सुशिक्षित लोकांनी काळ्या जादूच्या अंधश्रद्धेत केलेलं हत्येचं हे काळं कृत्य सर्वांचंच डोकं चक्रावणार आहे. अत्यंत थंड डोक्याने हा कट तडीस नेल्याचं पोलीस तपासात समोर आलंय आणि यामुळे नागपूर पुरतं हादरलंय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? हा जो सुडाचा सगळा कट होता याबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.